तू घरातच असतेस ना, तुला पैशांची काय गरज आहे? तुम्ही काय करता दिवसभर? फक्त घरातच असता ना? किंवा कधी असंही ऐकलं असेल, तू घरात बसून करतेस तरी काय? तुम्हाला तर पैसे कमवायची अक्कल नाही, दिवसभर झोपाच काढत असता ना? असं कधी कोणाकडून ऐकलं आहे का? सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी काम करायचं, पण शेवटी एकच प्रश्न विचारला जातो, तू कमवतेस किती? आणि तेव्हा मनात कुठेतरी वाटतं, आपण इतकं करतो पण आपली किंमत नाही का? किंवा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, थोडा वेळ मिळतो, मग स्वतःचं काहीतरी सुरू केलं तर किती 4 पैसे मिळतील. जर तुम्हालाही असं वाटत असेल किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण पाहणार आहोत घरातील साध्या स्किल्सला इन्कममध्ये कसं बदलायचं. आणि कदाचित आजपासून तुमच्या कमाईची सुरुवात होऊ शकते. म्हणजे मी ऑलरेडी असा एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्याला भरभरून कमेंटसुद्धा आलेले आहेत इंस्टाग्राम आणि लिंक्डइनवरती. खूप पॉझिटिव्ह कमेंट आहेत, म्हणून हा व्हिडिओ परत एकदा तुमच्यासाठी बनवत आहेत. अशाच भरभरून आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. जर कुणी या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज एक प्रश्न विचारते, तुमच्याकडे स्किल आहे पण इन्कम नाही आहे, म्हणजे शिक्षक आहात, हस्तकला येते, कॉन्टेंट रायटिंग करता येतं, छान स्वयंपाकसुद्धा करता येतो, मग कदाचित प्रॉब्लेम स्किल्समध्ये नाही, प्रॉब्लेम आहे स्किल्सच्या पॅकेजिंगमध्ये. घरात बनवलेली रेसिपी फक्त कुटुंबापुरती का? तुमचं ज्ञान फक्त क्लासपुरतं का? तुमची कला फक्त गावापुरती का? आज आपण पाहणार आहोत ट्रॅडिशनल स्किल्स कसं हाय पेईंग डिजिटल इन्कममध्ये बदलायचं. तुम्हाला वाटतं का की घरात बसून काही मोठं करता येत नाही, छोट्या छोट्या कामांमधून काय इन्कम होणार, असं वाटतं का? खूप महिलांकडे स्किल्स असते पण इन्कम नसतो. आज आपण बोलणार आहोत घरातील स्किल्सला इन्कममध्येच कसं कन्वर्ट करायचं. सर्वात आधी बदल हवा तो विचारात. पूर्वी बिझनेस इज इक्वल टू दुकान प्लस भाडं प्लस मोठी गुंतवणूक, हे तर असू शकतं, पण आज बिझनेस इज इक्वल टू स्किल प्लस इंटरनेट प्लस स्ट्रॅटेजी. स्किल तीच आहे, मार्केट बदललं आहे, प्लॅटफॉर्म बदलले आहेत. जर तुम्ही डिजिटल फ्रेमवर्क समजून घेतलं तर कुठलीही पारंपरिक स्किल मॉनिटाईज होऊ शकते. आता हेच पहा ना, ट्रॅडिशनल टीचिंग. पूर्वी शिक्षक म्हणजे शाळांनी क्लासपुरतं मर्यादित होतं, पण आत्ता एक शिक्षक हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. कसं? तर प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब झालं, स्किल शेअर झालं, असे बरेचसे प्लॅटफॉर्म मी स्क्रीनवरती मेन्शन केले आहेत. आता काय, तुमचं स्ट्रॉंग सब्जेक्ट आयडेंटिफाय करा, स्ट्रक्चर सिलेबस तयार करा, रेकॉर्डेड मॉड्यूल्स बनवा, प्लॅटफॉर्मवर अपलोड करा. जर तुम्ही मॅथ्स, इंग्लिश, कोडिंग, सॉफ्ट स्किल्स शिकवत असाल तर मंथली रिकरिंग इन्कम जनरेट करू शकता. स्किल तीच, फक्त डिलिव्हरी डिजिटल झाली. आहे की नाही सोपं? अजून एक म्हणजे की ट्रॅडिशनल हँडीक्राफ्ट. ग्लोबल ई कॉमर्स ब्रँड. आपल्या गावात कितीतरी लोकांना मातीची भांडी, एम्ब्रॉयडरी, हँडमेड डेकोर, पेंटिंग बनवता येतात, पण प्रॉब्लेम काय? लोकल मार्केट मर्यादित. सोल्युशन काय? तर डिजिटल मार्केटप्लेस. आज तुम्ही इंस्टाग्राम, ॲमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर ग्लोबल कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकता. अपग्रेड स्ट्रॅटेजी काय? तर प्रोफेशनल प्रोडक्ट फोटोग्राफी, स्टोरी टेलिंग, तुमच्या कलेची कथा इन डिटेल सांगा. स्मार्ट प्राइसिंग, प्रीमियम पॅकेजिंग. हस्तकला बदलली नाही, मार्केट बदललं. अजून एक महत्त्वाचा बिझनेस असेल की कॉन्टेंट रायटिंग इज प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. पूर्वी कॉन्टेंट रायटिंग म्हणजे आर्टिकल लिहिणं, आत्ता AIच्या युगात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही हाय डिमांड स्किल आहे. टूल्स जसं की ओपन AIने तयार केलेलं ChatGPT, गुगलचं जेमिनाय. आउटपुट क्वालिटी तुमच्या प्रॉम्प्टवर अवलंबून असते. अपग्रेड कसं करायचं? तर क्लिअर इन्स्ट्रक्शन, कॉन्टेक्स्ट डिफाईन करा, आउटपुट फॉर्मॅट स्पेसिफाय करा, इंटरॅक्शन करा. सिम्पल रायटर इज इक्वल टू AI स्ट्रॅटेजिस्ट. डिमांड वाढते, कॉम्पिटिशन कमी आहे आणि इन्कम पोटेन्शियल जास्त आहे. अजून एक महत्त्वाचा आणि सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे होम कुकिंग किंवा क्लाउड किचन बिझनेस. शहरात सर्वात जास्त चालणारा बिझनेस म्हणजे टिफिन बिझनेस. आजकाल लोक जॉबमध्ये बिझी आहेत. स्टुडंट्स आणि बॅचलर लोकांना घरचं जेवण मिळतच नाही, म्हणून टिफिनची डिमांड खूप वाढली आहे. तुम्ही 5 टिफिनपासून सुरुवात करू शकता. सुरुवातीला शेजारी, मित्र किंवा ओळखीच्या लोकांपासून सुरुवात करा. एका टिफिनचे पर 80 ते 100 रुपये जर घेतले तर दिवसाला 400 ते 500 रुपये इन्कम होऊ शकतो. महिन्याला 10 ते 15,000 इन्कम होऊ शकतो. हळूहळू कस्टमर वाढले की हा बिझनेस 30,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बिझनेस घरातूनच सुरू करता येतो. हां, अर्थात थोडेफार कष्ट घ्यावे लागणार.
पण इनफॅक्ट कुठल्याही बिझनेसला गेलात तर थोडेफार कष्ट हे असणारच आहेत. पण हो, घरगुती स्वयंपाकाला खूप जास्त डिमांड आहे. लोकांना घरचं खायला आवडतं, पण लोकांना बनवायला वेळ नाही मिळत. सो तुम्ही नक्कीच ही गोष्ट एक्सप्लोअर करू शकता. आता घरगुती स्वयंपाकातून ऑनलाईन बिझनेस. घरात बनवलेली तुमची रेसिपी फक्त कुटुंबापुरती का? क्लाउड किचन म्हणजे आपण याचा उपयोग क्लाउड किचनसाठी करू शकतो. आणि क्लाउड किचन म्हणजे फिजिकल डायनिंग नाही, फक्त ऑनलाईन ऑर्डर्स घरातून ऑपरेट करता येते. ऑर्डर्स येतात, तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू ऑर्डर घेऊ शकता. त्यामध्ये काय करायचं तर स्टेप 1मध्ये तुम्ही लिमिटेड मेन्यू ठेवा, म्हणजे 2-3 सिग्नेचर डिशेस ठेवा. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. स्टेप 2मध्ये रेसिपी स्टँडर्डायझेशन, म्हणजे एक्झॅक्ट मेजरमेंट, SOP, फिक्स्ड कुकिंग टाईम आणि बिझनेसमध्ये अंदाज चालत नाही हे लक्षात ठेवा. स्टेप 3मध्ये कॉस्टिंग आणि प्रॉफिट. फॉर एक्झाम्पल, कॉस्ट इज इक्वल टू ₹80, सेलिंग प्राईस इज इक्वल टू तुमच्या मनाप्रमाणे सपोज 100-150. प्रॉफिट झाला की नाही बऱ्यापैकी चांगला. आता तुम्ही पर डे किती प्रॉफिट काढू शकता हे तुम्हाला दिसेलच, आपल्यापच कळेल. स्टेप 4 पॅकेजिंग आणि ब्रँडिंग. लोक चव आणि प्रेझेंटेशन लक्षात ठेवतात. क्लीन पॅकेजिंग, लोगो, स्टिकर आणि थँक्यू नोट. पॅकेजिंग क्वालिटी प्लस फूड कन्सिस्टन्सी इज इक्वल टू रिपीट कस्टमर. आहे की नाही छान गोष्ट? आणि सर्वात महत्त्वाचं की आजकाल लोकांना खायला आवडतात. महाराष्ट्रामध्ये लोक तर खवय्ये भरपूर आहेत, त्यामुळे बनवणारे आणि खाणारे असे दोन्ही व्यक्ती आहेतच. प्रॅक्टिकल रियालिटी काय तर प्रॉपर हॉटेल नसेल तरी चालते, पण किचन कमर्शियल पर्पजसाठी रजिस्टर असलं पाहिजे. आज भारतात हजारो क्लाउड किचन्स घरातूनच ऑपरेट होतात. सुरुवातीला छोटा सेटअप, मग नंतर लिमिटेड मेनू ठेवा. पॅकेजिंग क्वालिटी आणि फूड कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाचे आहे. अजून एक खूप चालणारा बिझनेस असणार आहे की पापड किंवा पिकल बिझनेस. सोप्पा आणि कायम चालणारा बिझनेस आहे पापड आणि लोणचे बिझनेस. घरचे बनवलेले पदार्थ लोक जास्त विश्वासाने खातात आणि त्यामध्येच काय येतं, उडीद पापड, तांदूळ पापड, आंबा लोणचे, लिंब लोणचे, मिरची लोणचे हे सगळे पदार्थ गाव आणि शहर दोन्हीकडे विकले जातात. सुरुवातीला 2-3 किलो बनवून सुरू करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फोटो टाका आणि शेजारी किंवा ओळखीच्या लोकांपासून सुरू करा. हळूहळू ऑर्डर्स वाढू लागतात आणि नंतर किराणा दुकानात सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हा बिझनेस वर्षानुवर्षे चालणारा बिझनेस आहे. अजून एक की होममेड स्नॅक्स बिझनेस. सोप्पा बिझनेस आहे होममेड स्नॅक्स बिझनेस. आजकाल लोकांना होममेड स्नॅक्स जास्त आवडतात, म्हणजे चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळे, नाचणी लाडू. लोकांना घरचे पदार्थ जास्त सुरक्षित वाटतात. विशेषतः सणासुदीला खूप ऑर्डर्स मिळतात. दिवसाला 2-3 ऑर्डर्स आले तरी महिन्याला 5 ते 10-15 हजार इन्कम होऊ शकतो. आणि हा बिझनेस लहान प्रमाणात सुरू करून मोठा करता येतो. अजून एक इंटरेस्टिंग बिझनेस म्हणजे की टेलरिंग बिझनेस. चौथा म्हणजे की छान असा बिझनेस आहे हा. शिवणकामाची डिमांड कधीच कमी होत नाही. ब्लाऊज स्टिचिंग, ड्रेस स्टिचिंग, फॉल पिको, युनिफॉर्म स्टिचिंग असे बरेचसे आजकाल म्हणजे खूप ट्रेंडिंग. म्हणजे साधं कोणाचं लग्न असेल तरी आपण नवीन ड्रेस घ्यायला जातो आणि बुटीकमधून घेतो. तर आजकाल फॅशन म्हणजे इंस्टाग्राम किंवा यूट्यूब रीलमुळे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. गाव असो किंवा शहर, हा बिझनेस कायम चालतो आणि बऱ्यापैकी इन्कम छान होतो. घरातूनच तुम्ही सुरू करू शकता. चला तर मग तुम्हाला जर का आवडत असेल तर मला नक्की सांगा. अजून एक छान इंटरेस्टिंग बिझनेस आहे ज्या गावातील महिलांसाठी खूप सोपे बिझनेस आहे, तो म्हणजे अगरबत्ती, दिवे, रांगोळी, हस्तकला वस्तू. हे सगळे बिझनेस कमी पैशात सुरू होतात आणि घर बसल्या करता येतात. हळूहळू मार्केटसुद्धा तयार होतं. आता याचं काय नाही, एक स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क असतं की हे सगळं एका फॉर्म्युलेमध्ये समजून घ्या. म्हणजे तुमचे स्किल्स, स्ट्रक्चर, सिस्टीम आणि स्केल. पहिलं की स्किल आयडेंटिफाय करा, डिजिटल स्ट्रक्चर तयार करा, सिस्टीम ऑटोमेट करा. चौथं म्हणजे की स्केल करा. हेच फ्युचर आहे.